नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। व्हॉट्सअपवर न्यूड व्हिडिओ कॉल करून तो रेकॉर्ड करून ब्लॅकमेल करणं, बदनामीची धमकी देऊन वारंवार खंडणी मागणं अशा प्रकारचे गुन्हे सतत घडत आहेत। बदनामीच्या भीतीने पीडित व्यक्ती पोलिसांना तक्रार देत नसल्याने या चोरांचं चांगलंच फावतंय। नवी मुंबईमध्ये अशीच एक घटना घडली होती। व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून तो व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने देत एका वयोवृद्ध व्यक्तीकडे 18 मे ते 10 ऑगस्ट या दरम्यान सतत खंडणी मागितली जात होती। सेक्सटॉर्शनच्या नावाखाली आरोपीने पीडित वृद्धाकडून तब्बल 43,22,000 लुबाडले होते। बदनामीच्या भीतीने पीडित वृद्ध पैसे देत राहिले, मात्र रक्कम वाढतच असल्याने अखेर कंटाळून त्यांनी नवी मुंबई सायबर पोलिसात तक्रार नोंद केली। नवी मुंबई सायबर पोलिसांनी सेक्सटॉर्शनची केस असल्याने तात्काळ आपली चक्र वेगात फिरवण्यास सुरुवात केली। सायबर पोलीस अंमलदार पूनम गडगे यांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचं वास्तव्य पालदी, राजस्थान इथे असल्याची माहिती मिळवली। आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ सज्ज झालं। आरोपी राहत असलेला डीग भरतपूर हा जिल्हा सायबर गुन्हेगारांचा बालेकिल्ला मानला जातो। तेथे स्थानिक पोलीसही कारवाईसाठी जाण्यास धजावत नाहीत। नवी मुंबई सायबर पोलिसांनी स्थानिक पोलिसांकडे मदत मागितली असता त्यांनी तेथे जाणे अत्यंत धोकादायक असल्याचं सांगितलं। तेथे QRT किंवा स्पेशल फोर्स शिवाय जाऊ नये असाही सल्ला दिला। मात्र निर्भीड PSI बंडगर आणि पथक वेषांतर करून बालदी गावात शिरलं। आरोपीचा ठाव ठिकाणा निश्चित केला। तेथील SP उपाध्याय यांना DCP अमित काळे यांच्या मार्फत संपर्क करून जिल्हा QRTची टीम मागवली। दिनांक 24 डिसेंबर रोजी पहाटे 4 वाजता QRT टीम तेथील DYSP आणि आजूबाजूच्या पोलीस ठाणे येथील स्टाफ, कामा पोलीस ठाण्याचे सिनियर PI आणि स्टाफ असे 6 गाड्या मिळून पालदी गावच्या बाहेर पोहोचले। पोलीस गाड्या गावाबाहेर लावून चालत गावात प्रवेश केला। खबरीच्या मदतीने शेतातून वाट काढत आरोपीच्या घराजवळ पोहोचले। बंद दरवाजे तोडून 3 मुलांना ताब्यात घेतलं आणि उचलून घेऊन गाडीपर्यंत आणलं। याच दरम्यान घरातील महिला पुरुषांनी आरडाओरड सुरू करून इतर लोकांना बोलावून दंगा सुरू केला, परंतु तोपर्यंत पोलीस स्टाफ गावातून बाहेर आले होते। आरोपींना कामा पोलीस ठाणे येथे आणून चौकशी केली असता 2 आरोपी विधी संघर्षग्रस्त बालक असल्याने फक्त मुख्य आरोपीला अटक करण्यात आली। हलीम फरीद खान वय 19 असे या गुन्ह्यातील आरोपीचं नाव असून त्याच्याकडे गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता त्यानं केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली। हलीम खानवर महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातही याच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। याबाबतचा अधिक तपास नवी मुंबई सायबर करत आहे। मात्र पोलिसांच्या या बहादूर कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम यांच्यासह अमोल कांबळे, नवी मुंबई। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।